आदाब, मैं हूं काजी शफा उल हक और आप देख रहे हैं हमारा इश्क। हरसूल के रहवासियों के साथ महानगर पालिका आयुक्त जी श्रीकांत की एक अहम बैठक हुई। सभी मुद्दों पर खुलकर बातचीत भी हुई। कई तल्ख सवाल पूछे गए और कुछ हैरान करने वाले जवाब भी मिले। मुआवजा मिलेगा या नहीं, टीडीआर का क्या होगा, बिना मंजूरी की दुकानों का क्या अंजाम होगा और धार्मिक स्थलों पर महानगर पालिका का अगला कदम क्या है। इन सभी सवालों के पूरे जवाब और मीटिंग की अंदरूनी बातें जानिए इस खबर में। आज आपल्या हरसूल गावातील अतिक्रमणासंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बैठक आपण आज या ठिकाणी आयोजित केली। खऱ्या अर्थाने आपल्या संभाजीनगर महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त सन्माननीय श्रीकांत सर आपल्या गावकऱ्यांच्या सगळ्या भावना लक्षात घेता कालच गावामध्ये गाडी फिरली सर आणि त्या गाडीने सांगितले की सोमवारी सकाळी सगळे घरं खाली करा आणि ही गाडी फिरल्यानंतर गावामध्ये एक भयभीत वातावरण निर्माण झालं आणि माननीय आयुक्त साहेबांशी मी संवाद केला आणि साहेबांनी तात्काळ कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता की गाव आहे, गावामध्ये गावपण आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांचं कार्य, साहेबांचं या शहरामध्ये असलेलं मागच्या 2 वर्षापासून आपण जर आलेख बघितला तर एक शहराला एक उंच लेवलला आणि खऱ्या अर्थाने संभाजीनगर शहर हे महाराष्ट्राच्या धर्तीवर एक चांगलं शहर निर्माण व्हावं या उद्देशाने साहेबांनी खरोखरच आपल्या शहरात प्रयत्न सुरू झालेले आहे। खरं तर सर हे हरसूल आमचं गाव आहे आणि या गावामध्ये मागच्या G20च्या वेळेस हरसूल गावाचं रुंदीकरण व्हावं आणि G20च्या वेळेस आपले सगळे परदेशी पाहुणे आपल्या गावात ट्रॅफिक मध्ये अडू नये त्यावेळेस गावांनी 24 तासाचाही वेळ घेतला आणि 24 तासात पूर्ण गावकऱ्यांनी घर पाडून घेतले आणि गावाचं 20 फुटाचा जो रोड होता तो आज पूर्णपणे 100 फुटावर करून आणि लोकांना त्यावेळेस त्याचा मोबदला मिळाला। आता सर लोकांमध्ये खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे की शहरामध्ये अतिक्रमण पाडताय। अतिक्रमण पाडण्यासाठी सर आपलं सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो। सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांच्या की आपण जो निर्णय घेतलाय हा मला मान्य आहे, पण अतिक्रमण अनधिकृत पाडू नये ही आमची मुळीच भावना नाही। हे सगळे जे लोक आलेले आहे सर हे लोकांचं म्हणणं एकच आहे की आम्ही सगळे PR कार्ड धारक आहे आणि 50-60 वर्षापासून यांच्याकडे बांधकाम परवानग्या सुद्धा आहे, कंप्लेशन सुद्धा आहे, महानगरपालिकेची परवानगी कंप्लेशन सुद्धा बऱ्याच लोकांकडे आहे आणि त्यामुळे लोकांना अशी भीती निर्माण झाली की आता उद्या गाडी येणार आणि सर सगळंच पुरं पाडणार का आणि त्यामुळे माझी गावकऱ्यांची ही प्रमुख मुद्दे जे आहे यामध्ये 5-6 लोक सर बोलणार आहे। हे सगळे लोक PR कार्ड धारक आहे पण यामधले 4-5 लोक प्रमुख लोक त्यांच्या भावना व्यक्त करतील आणि आपण त्यांच्या भावनेचा आदर करून आपण योग्य तो गावकऱ्यांना न्याय द्यावा। कारण की गावामध्ये सर बजरंगबलीचं 400 वर्ष जुनं मंदिर आहे, कब्रस्तान गावाच्या त्या रोडमध्ये येते, मस्जिद गावाच्या रोडमध्ये येते आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या रोडमध्ये येते। ही पण भावना लक्षात घेता गावकऱ्यांचा सर एकच मी विनंती सगळ्यांच्या वतीने करतोय आपल्याला की अतिक्रमण पाडण्याचा आमचा विरोध नाही, म्हणजे आम्ही काही अतिक्रमण पाडू नका यासाठी काही आज इथं मोर्चा घेऊन आलेलो नाही। काम होतंय याचा आम्हाला आनंदच आहे, पण त्या ठिकाणी 3 गोष्टी महत्वाच्या आहे की सगळ्यात पहिले हे जे देवस्थान आहे याची पर्यायी जागा कुठेतरी उपलब्ध व्हावी। दुसरा महत्वाचा मुद्दा 100 फूट जो रोड सर G20च्या टायमाला जो मोकळा केला त्यातला फक्त 50 फूटच सिमेंट रोड झाला सर, तोही आणखीन 50 फूट मोकळा आहे, तोही झाला तर म्हणजे जालना रोड सारखा रोड आपला हरसूलचा होऊन जाईल। म्हणजे फक्त 35 आणि 25 म्हणजे 55 फूटच रोड झालेला आहे तो, म्हणजे 45 फूट आणखी कॉन्क्रीट करू शकतो आपण उर्वरित जागेमध्ये आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा G20च्या टायमाला साहेब या सगळ्या प्रॉपर्टी धारकाला गव्हर्नमेंटनी बांधकामाचा मोबदला दिला आणि चौथा मुद्दा जे PR कार्ड धारक होते त्या जागेचाही मोबदला दिला। अशा या 4च आमच्या प्रमुख मागण्या आहेत साहेब आणि मी एकेकाला विनंती करतो की आपण आपले विषय मांडाव। साहेब त्याच्यावर नाम है ना और 1839 से हमारा परिवार जो है हरसूल गांव में जो है वहाँ पे रहता है, तो वहाँ हमारी वडीलों प्राप्ति जो ज़मीन बोलते हैं वो हमारी वहाँ पे है और उसको हमने कंस्ट्रक्शन करके जो है परमिशन जब से महापालिका बनी जब से फर्स्ट परमिशन में हमारे पास में थी और वो परमिशन लेके हमने जो है तो वहाँ पे मकान बनाए थे
और वो मकान जो है अभी BNC ने जो जगह एक्वायर किए थे G20 के टाइम पे, तो वो उन्होंने जगह देने के बाद में हमारे को रेडी नेकनर के हिसाब से जो 3 पर जो रेट था वो लोगों ने दिया हमारे को। तो मेरा बोलने का तात्पर्य ये है कि मेरे को नहीं है, जिसकी भी ज़मीन जिसकी जारी है तो उसको जो है उसका मुआवजा मिलना चाहिए। और दूसरा हमको थोड़ा सा आपने जो काम किया पूरे गांव की तरफ से आपका स्वागत है सर। लेकिन सर सबसे मेन मुद्दा है सर, हरसुल गांव में सबसे पहले बजरंग बली का मंदिर है सर, और ये मंदिर के सर जैसे भाव ने बताया कि 400 साल पुराना मंदिर है और पूरे हर समाज की इस मंदिर से आस्था जुड़ी है। ये मंदिर 100% रोड में जा रहा है सर। हमारा ये मुद्दा है कि इसको पहले जगह मिलना चाहिए। दूसरा मुद्दा है मेरा कि हरसुल में जामा मस्जिद सर ऐतिहासिक मस्जिद है। ये मस्जिद का हमारे पास क्लियर कार्ड है, याजिद में नाम है। तो ये जगह सर 50% जारी है। तो सर अभी तक आपके पास जितने भी लोग आए होंगे, आपने कल जो मीटिंग रखी थी हमारे मुफ्ती मौलाना लोगों की सर, मैं संभाजी नगर की बात नहीं करता हूँ सर, लेकिन हरसुल की बात करता हूँ। हम सबसे पहले आपके आदेश पे मस्जिद हम पीछे लेंगे सर। हमको सिर्फ इसका मुबदला मिलना चाहिए, हमको जगह नहीं चाहिए सर। दूसरा मुद्दा 1 एकड़ का रास्ता हमारा इसका हमको मुबदला चाहिए। मस्जिद जगह हमारी जारी सर, क्लियर कार्ड है हमारे पास, और गैजेट में हमारा सर इसका रिकॉर्ड है। तुम्हारी है? नहीं, हमारे गाँव वालों ने बनाया। नहीं सर, गाँव की जगह है सर, गाँव को दी है। मेरा ट्रस्ट है सर, मैं इसका अध्यक्ष हूँ, हमारा ट्रस्ट है यहाँ पे। और दूसरा ये है सर, हमारा गांव में 2 एकड़ कब्रिस्तान है सर, 2 एकड़ कब्रिस्तान है। इसके मैं कब्रिस्तान कमेटी का अध्यक्ष हूँ सर। 25 साल से चालू सर प्रयत्न है, कब्रिस्तान तोड़ना चाहिए। तो जो हमारे पहले के अध्यक्ष थे इन्होंने मना किया था सर, लेकिन कलेक्टर साहब ने, चौहान साहब जो थे, इन्होंने मुझे बुलाया, मुझे विश्वास में लिए। तो मैंने बोला सर ठीक है, मैं गाँव की मीटिंग लेता हूँ। तो पूरे गाँव ने मेरी बात को रखते हुए हमने बोला कि सर ने बोला 1 एकड़ कब्रिस्तान अगर जाएगा मैं 2 एकड़ दूंगा। तो पूरे गांव ने इनका स्वागत किया। हम हरसुल में आए सर कलेक्टर साहब, और हमने इनको मान्यता दी। तो जगह का इन्होंने प्रस्ताव भेजा था पशुधन वन खाते को, तो इन्होंने जगह देने से नकार दिया। तो कलेक्टर साहब की बदली हो गई थी, तो दूसरे कलेक्टर साहब आए थे, इनसे हमने बात किया। बोले हमारे कोशिश चालू है, हम तुम्हारा जब तक जगह नहीं देंगे कब्रिस्तान को हम हाथ में लगाएंगे। इन्होंने हमारा कब्रिस्तान नहीं तोड़ा सर। यहाँ पे सिर्फ अभी 20 फीट रोड है, कब्रिस्तान धक्का लगाया। तीसरा मुद्दा ये सर कि जो बाबा साहब जो का पुतला है सर गांव में, इसको भी सर जगह पीछे सड़क निकली है सर, इसको जगह नहीं चाहिए, इसको भी इसका मुबदला चाहिए। ये हमारी मांग है सर। अभी सर आपका जो 100 फीट जो बोल रहे हैं, इसमें 2 एकड़ हमारा कब्रिस्तान जा रहा है सर। अगर आप 2 एकड़ कब्रिस्तान लेंगे तो हम सर दफन विधि क्या करेंगे? चलो मस्जिद को अगर आप मुबदला नहीं देंगे या मान्य करेंगे सर, लेकिन कब्रिस्तान अगर आपने कल तोड़ दिया आगे और इसकी दफन विधि हम पर तो क्या करेंगे सर? जो गांव में मुस्लिम समाज की दफन विधि हम कहाँ पे ले आएंगे? तो जब तक आप कब्रिस्तान नहीं तोड़ सकते, जब तक हमको पर्याय जगह नहीं देंगे, हमारी अड़चन है सर। बस मेरे 3 मुद्दे सर। उन्होंने जो बात रखे और हमारे बड़ू बहू ने भी जो बात रखे, हम उससे सहमत है। ये जो मांग है सबकी एक ही मांग है। और ये हमारे जो यूनुस पटेल ने, बालू बहू ने और अपने विजू बहू ने जो बताए, यही सबकी मांग है सर कि लोग बहुत परेशान हैं। और अभी तक 100 फीट का जो ले लिए थे, अब उनको पहले जब 100 फीट का करें G20 के टाइम में, तो उनको सबको पेमेंट दिया गया, उनको टाइम दिया गया। लेकिन अब जो है एकदम ऐसी दहशत के जैसा लोग रात में डर गए सर। कल अनाउंसिंग करके जो 4 बजे गाड़ी फिरी साउंगी से लेके हरसुल तक, तो लोग सो नहीं पा रहे थे रात में, सब रोड पे थे पूरे। हमने PI मैडम का फोन आया कि भाई क्या है, कुछ गड़बड़ होने वाली है कि हम बोले भाई देखो, हम ये जो है कमिश्नर साहब के निर्णय के साथ है, कोर्ट के निर्णय के साथ है, लेकिन लोगों के जो PR कार्ड है, मस्जिद है, दरगाह है, मंदिर है, ये पुराना ऐतिहासिक गांव है, तो हमको उनके बाल बच्चे ये करते। नीचे होटल है, ऊपर वो रहने को है। हमारे वो बड़ौदे साहब का उतना ही घर है, जो पहले आधा कट गया, वो जो पेमेंट मिला, घर में डिस्प्यूट चालू है, वो पेमेंट भी प्लॉट नहीं ले सके आज तक। तो ऐसे बहुत से मसले हैं सर। तो आपके पास हमारी ये रिक्वेस्ट है कि हाथ जोड़ के विनंती है कि हमारे दुख में आप भी शामिल रहे, ये हमारी विनंती है सर। आप त्यावेळेस हनुमान मंदिरसाठी जागा मिळेल अशी गाव आहे आपली, शासकीय माणसाकडून अजूनही ते झालेलं नाही। आणि आता हनुमान मंदिरला 5% आणि ते 300 वर्षापूर्वीचं ग्रामदैवत आहे.
आता ते कुठं ठेवायचं आणि काय ठेवायचं याची सुद्धा मला हे ठेवायचं पण जाणं नाही त्या हिशोबानं सर त्याचा तुम्ही विचार करावा असेल गावकऱ्यांना आणि आमच्या आपल्या गावातून जो हर्सुल गावातून गजानन महाराज मंदिरपासून जो 150 फुटाचा रोड टाकलेला आहे महानगरपालिकेने सर, तो हमखास मैदानला येतो. तो एक पर्याय रोड जरी झाला तरी आमच्या हर्सुलला जास्त हे होईल. 150 फुटाचा रोड आपल्या महापालिकेने टाकलेला आहे. त्याच्यावर TDR भेटलेले, लोकांना परमिशन भेटलेली, बांधकाम परमिशन. गजानन महाराज मंदिरपासून तर आपल्या हमखास मैदानला टच होतो तो रोड. तो बी रोड जरी कधी मोकळा केला सर तर त्याच्यामध्ये मालमत्ता जागा जास्त नाही आहे आणि सरकारी जागा पण आपलं हिमायत बाग आहे, आपलं हर्सुलचं गायरान आहे, असे भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये येऊन जातं. आपली गाडी फिरून आम्हाला रातपासून झोपानीच आहे. आमच्या मुलाबाळाचे शिक्षण कसे व्हायचे, आम्हाला तेवढीच जागा आहे साहेब. आम्ही तिथं हॉटेल व्यवसाय करून आमचं चरित्र चालवतो साहेब. आता असं झालं आम्हाला कुठे जाऊन काय साहेब, आमच्या भावना तुम्ही समजून घ्या आणि आम्हाला योग्य ते न्याय द्या. त्यांचं कसं असणार आहे वक्फ बोर्डला, म्हणजे ते काय वो क्या करते हैं, वक्फ बोर्ड को जो है तो ईयरली भाड़ा देते हैं ईयरली. तो फिर ये लोगों को जो टूट रहा है तो इनका कैसा रहेगा? हाँ, पूर्ण घर तुटत आहे. त्यांना काय भेटणार मग? अवकापला तर काहीतरी द्यायला पाहिजे ना मोबदला. मग तेच ते आणि मग आणि दुसरं ते तुमचं दुसरं हे आहे सर की सरकारी बोर्ड है, ठीक है, सरकारी काम रास्ता किसी ठिकान के लिए बन रहा है. अभी 1991 से DP रोड तुम्हारा 60 मीटर पीछे नहीं है क्या? नहीं है क्या? नहीं. तो तब से पहले से जो बने हुए उसको थोड़ी हम तोड़ेंगे. उसके जो है उसकी बराबर नोटिस लेके सबको सुन के ये करेंगे. अब विजबो ने कल बोला सर गांव परेशान है, मतलब आ जाओ सर, कल तो रविवार है, हमारे लिए काम के लिए कामवार है, कोई रविवार नहीं सोमवार नहीं, अभी दिन भर काम ही चाहिए. आपने बोला सोमवार को आते, मैंने बोला सोमवार को हमारे लोग दूसरे आएंगे. सर आज तुमने कहते नींद सबको अच्छी आएंगे ना, प्रॉब्लम सॉल्व हो गया ना सर. अरे इसके तुम्हारे पीछे सर उसके आगे और 10 मत बढ़ाओ इधर उधर से. अनिश भाई तुम्हारे पीछे ऐसे भी लोग आए सो है, इनकी चक्कर में अपना भी बच जाएगा. उसका किस बचेगा नहीं, किसको जा रहा गुंटेवारी करके लेने के तो तुम्हारे सामने रास्ते में जमीन जा रही है तो वो रास्ता हैंड ओवर करना पड़ेगा तुमको. और बाकी जमीन गुंटेवारी कर रहे हैं, ये उल्टा हम महापालिका का मैं नुकसान कर रहा हूँ गुंटेवारी करके. क्यों? ओपन स्पेस नहीं, एम्यूनिटी स्पेस नहीं. लेकिन गोरगरीब लोगों ने पहले ना अनजाने में ना समझ में बना दिए. सरकार ने गुंटेवारी करो कि भाई इन लोगों को तोड़ो मत, बनाओ, बनाए हुआ घर को रक्षा करो करके सरकार ने गुंटेवारी का 2001 का जो डेट था अभी 31 दिसंबर 2020 को कर दिया. इसका भी हमारा पापी हम ही बोलेंगे. महापालिका टाइम पे हमने आराखड़ा नहीं बना पाए, अलग अलग कारण से नहीं बना पाए. अभी 33 साल के बाद ये विकास आराखड़ा मंजूर हो गया. अभी जो ग्रीन था वो येलो हो गया. अभी उसका एरिया का जो बनाए हुए करना पड़ेगा, TDR ही लेना पड़ेगा. पुणे, मुंबई में, नागपुर में लोग ढूंढते रहते, अरे किसके पास TDR है क्या, किसके पास है क्या, किसके पास है क्या. अभी इनका बोलना जगह नहीं रखी TDR करेंगे क्या? डिस्टर्ब करेंगे तो मैं बाहर नहीं सर नहीं. TDR क्या है? TDR जमीन है. तुम्हारे जमीन के बदले में अभी तुम क्या मांग रहे? पैसा मांगेंगे. पैसा कितने रुपए मांगेंगे? जितना सरकारी वैल्यूएशन है उसका दुप्पट, ठीक है, 2 टाइम्स मिलेगा और सोल्यूशन मिलेगा. उसी प्रकार से तुमको जब TDR मतलब क्या होता है? TDR मतलब मैं इस जमीन के बदले में तुमको उस इतना ही दुप्पट जमीन तुम्हारे हाथ में है. अभी वो किस किस को बेचना है? जैसा तुम जमीन बेचते, प्लॉट बेचते, अभी वो किसको बेचना है? मतलब शहराचा विकास आराखडा 33 वर्षापासून थांबलेला विकास आराखडा आता अंमलबजावणी करतो आपण. कित्येक हर्सुलमध्ये अनाधिकृत बांधकाम आहे, ते आम्ही सर्व पाडतोय. गल्ली गुल्लीमध्ये किती आहेत अनाधिकृत बांधकाम
की आम्ही तिकडे पाडू राहिलो आम्ही त्या सर्वांचे गुंठेवारी करून त्याला नियमानुकूल आम्ही करायचं. ज्यांची ओपन प्लॉट आहे त्यांची वेगळं रेट आणि ज्यांनी बांधकाम केलेलं आहे जो गोरगरीब त्याला आम्ही 25% सूट दिलं. 100% बेटरमेंट चार्जेस माफ केलं. का माफ केलं? कारण तो घर करून राहतो म्हणून. आणि तिथून आलेला पैसे आम्ही काय कुठे दुसऱ्याकडे टाकणार? पहिला त्यांची जे रिसर त्यांची प्रॉपर्टी आहे कित्येक पिढ्यानपिढी जसा सिंग साहेबांनी सांगितलं 100 वर्षापूर्वीपासून राहतात. त्यांच्या जर तुम्हाला पैसे चाहिए असेल तर पैसे घ्या. आम्ही काय हरकत नाही आमचं. तुम्हाला आम्ही डिस्काउंट हमारे गांव के अंदर आके आप नहीं बोल रहे, आपके लोग नहीं बोल रहे, पर ऐसे कुछ लोग है ना आपा फैलाते रहे ना क्या टीडीआर दे रहे पैसा नहीं दे रहे. सभी का उत्तर देने के लिए मेरे पास इतना वक्त नहीं है मिस्टर अनीश पटेल. सर आप उतना वक्त नहीं है. मेरा अधिकारी ने आपको कोई बोला नहीं बोला. आपको पैसे चाहिए जो भी चाहिए राइट टू फेयर लैंड एक्विजिशन ट्रीटमेंट में जो मिलेगा आपको मिलेगा. बस इतना ही बस सर. और कुछ चाहिए? गांव के अफवाह इनके लफड़े वो सुधारने के लिए मैं नहीं हूँ. तुमको जो सवाल मेरे से पूछे मैंने आपको हर सवाल का उत्तर दिया. अब हर गांव का अफवाह को थोड़ी मैं उत्तर दूंगा मिस्टर अनीस. अरे बोलने की भाषा मतलब पैसा चाहिए. विनंती केली की बरेच गरीब समाज पण असतात आणि ते वकफ बोर्ड जमिनीमध्ये असणार त्या लोकांना गुंठेवारी कशी करायची किंवा त्यांना रेग्युलराइज कशी करायची. जर तुम्ही एनओसी देत असाल संबंधित व्यक्ती जरी देवस्थानाची असेल किंवा मस्जिदची असेल त्या ठिकाणी बांधकाम परवानगी महापालिकेचा लोकल अथॉरिटीचा घेणे 100% बंधनकारक. तो ते तरी अतिक्रम. दुसरा अनधिकृत बांधकाम. अनधिकृत बांधकाम म्हणजे काय? प्रॉपर्टी कार्ड तुमची 7/12 तुमची परंतु तुम्ही परवानगी घेतलीच नाही ना ग्रामपंचायतीचा. त्यावेळेला ग्रामपंचायत असताना सुद्धा काही अधिकार ग्रामपंचायतीला गावठाणपुरताच अधिकार होता. त्याचा बाहेर कलेक्टरांचा अधिकार होता किंवा तहसीलदार. ठीक है. तुम्ही सामान्य लोक नाही आहे. हे पण सामान्य लोक नाही आहे. ये अलग से वेगला स्पेशल ट्रीटमेंट देंगे ना. सर पैसे देंगे कि टीडीआर देंगे आप? सर कायदेशीर पैसे लगे हमको सिर्फ पैसे होना सर टीडीआर नहीं होना. गाँव की मांगनी है तो पैसा हो तो तुमको कल ही दे देता मांडेवर करके सर जगह. अब हमारे गांव में तो ऐसे सर अभी समझे कितनी पहले 70 बिल्डिंग थी 50 चल का उसका करवाई चे आज उसको जो उसको मिले हमको ऐसा है. अनीस पटेल साहब आपको मैं ये बोल रहा हूँ हम रिसर कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर करो सर पर पैसे दो और टीडीआर मत दो सर. हमारा गाँव टीडीआर कौन बोल रहे हैं? नहीं टीडीआर बोले क्या मैंने? टीडीआर की आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या मैंने? आपको बोले क्या? फिर नहीं बोलने के बाद नहीं बोलने. अच्छा जब आपको रिसर्च जब हम प्रोसीजर करेंगे आपको पैसे चाहिए पैसा लो. तो अभी उन लोगों का रेगुलराइज करना चाहिए ना. क्या उनको वो भी बोलेंगे फुकट में कर दो? फुकट में कर दिया तो अनीस भाई को पैसे कहाँ से मिलेंगे? सरदार जी पैसे कहाँ से मिलेंगे? अभी उल्टा मैं बोल रहा हूँ. तुम लोग टीडीआर के दुश्मन हो गए. पता नहीं क्यों. टीडीआर के इसलिए दुश्मन है कि मार्केट में भाव नहीं. टीडीआर किसकी है? वो जमीन किसकी? वो हमारी जमीन. क्योंकि मैं पैसे के बदले में टीडीआर दे के वो जमीन तुमसे हम लेते हैं वहां पे रास्ता बनाते हैं. अभी टीडीआर का जो है पहले सिर्फ 30% भाव था. अभी वो हो गया 65-60% तक हो गया भाव. यही टीडीआर पुणे में 125% में बिकती है. कितना? 125%. अपने यहाँ पे क्यों बिकती नहीं है? क्योंकि जो एक्स्ट्रा बांधकाम है वो एंसिलरी रकम भर के टीडीआर लेके ही बनाना पड़ता है. एंसिलरी रकम दे के ही भरना पड़ता है. टीडीआर हमको जो मिलेगा हरसुल का तो हम कहाँ लोड कर सकते हैं? कहीं भी. मतलब हरसुल अगर ये हो जाता तो हम उस्मानपुरे में लोड कर सकते. कहीं भी जनाब शहर पहले ऐसा था. हरसुल का हरसुल में लोड करना ऐसा था पहले. अभी मैं वही बोल रहा हूँ
अभी तुम लोग टीडीआर के दुश्मन है, ठीक है। जो लोग तुम्हारे से खरीद रहे वो बेवकूफ एड़ा तो है ही नहीं। एड़ा होगा क्या? वो तेरे को भी पैसा देगा, पहले 30% देता, अभी ज्यादा पैसा देंगे। आप देखो जब ये कंपल्शन कर रहे हैं हम, उनको ऑलरेडी संदेशा पहुंच गए, कंपल्शन करने वाले, ऑलरेडी हमारा ड्राफ्ट होने वाला है। बट टीडीआर है, तुमको अगर समझो तुम कल के दिन कोई परमिशन के लिए आएगा 60 मीटर के बाहेर, सरकारी जागा इकडे आहेत, तुमच्या महापालिकेची जागा इकडे आहे, सर आपण इकडे बनवू, पहिला वीट लावायला आम्ही येणार, श्रमदान करायला आम्ही येणार, लागले तर माझ्या पगार द्यायला ते आम्ही येणार, परंतु आम्ही कोणताही आस्थेचा श्रद्धेचा आम्ही या ठिकाणी, कारण बरेच काका काय करतात, शहराच्या विकासाच्या काही या आडाखाली काही लोक काहीच करू देत। आज त्या तुम्ही जर तोडून त्या ठिकाणी राहिले ना, आणि त्या ठिकाणी माहिती आहे त्या ठिकाणी काही रजिस्ट्री होणार नाही, तुमची परमिशन भेटणार नाही उद्या तुम्हाला, त्यानंतरच 60 मीटर नंतरच तुम्हाला परवानगी भेटणार आहे। पुढे जाऊन बघा सावंगीचं काय आलाय, आणि काही लोकांनी एवढा पाठीमागे जाऊन रितसर परवानगी घेऊन तिथं बांधकाम केलेलं आहे, आणि काही लोक असे समोरच आलेले आहेत। परवा काय झालं काला गणपती मंदिरामध्ये, काय झालं, गणपती मंदिराला नसतं, असतील तर सांगा, लगेच ऑनलाईन व्हिडिओ शूटिंग मध्ये सस्पेंड करतो, आम्ही करत नाही हो। हा मॉब मध्ये तुम्हाला बोलायचं, मी बोलण्याची संधी दिली, तुम्ही बोलले, कोणी असे बोलले का? हे सर्व खाली करा। रितसर परवानगी घेतलेलं बांधकामांना ते मुभा आहे, रितसर बांधकाम परवानगीच घेतली नाही, त्याला तरी तोडकाम व्हायला पाहिजे। तुम्ही म्हणताय पैसे दिल्याशिवाय, हे म्हणतात मस्जिदच्या कब्रस्तानच्या पैसे दिल्याशिवाय मी काय पैसे उगून आणायचा, त्या ठिकाणी परवानगी घेतलीच नाहीये, त्याला जर मी गुंठेवारी मध्ये नियमानुकूल केला, मला त्या ठिकाणी पैसे मिळतात, त्या पैसे रितसर ज्यांची जागा आहे, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड आहे, त्याचा 7/12 आहे, त्यांना पैसे चावा असेल तर त्यांना पैसे देऊ, आम्ही पैसे देऊ त्यांना। उसको वकफ को आपको ईयरली रेंट उनका जो है मालमत्ता का जो 2.5% ऑफ रेडी रेकनर पर ईयर अगर आपकी देने की तैयारी है तो वहाँ पे हम एनओसी लेंगे, एनओसी आपको दिलाने में हम मदद करेंगे, लेकिन वकफ जमीन है करके हम कुछ भी बिना परमिशन से तुम दुकाना मकाना कुछ भी बनाएंगे, अरे सुनो तो डियर, वकफ जमीन है करके तुमने बिना परमिशन से दुकाना मकाना भी बनाएंगे, वो भी तोड़ेंगे। तुम वकफ से बात करो, अगर तुम्हारा बिना परमिशन से वहां पे खड़े रहे हो तो फिर वो बिना परमिशन से, मैं तो सुविधा वकफ दे रही, क्या ड्रेनेज, पानी, गटर, मीटर, लाइट, हे कोण दे रहा है? पहिला जे रक्कम आहे माझ्या पगाराच्या 1 पगार मी तुम्हाला त्याच्यासाठी देणार, हे विषय वेगळं। आज ते रस्ता मोठा झाला पाहिजे, ते मोठा झाला तो कसा, ज्या परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या लोकांची, आणि ज्या ठिकाणी रहिवासी घर आहे त्याला आम्ही आज अजिबात काही पाडत नाही, परवानगी आहे अजिबात पाडत नाही। परवानगी घेतलं तर त्याला रितसर प्रक्रिया करूनच पुढील कार्यवाही करणार। जर परवानगी घेतली नाही, घराची जरी असेल, तो ऑगस्ट 15 नंतर कार्यवाही करा, असे शासनाने माननीय न्यायालयाने सूचना दिली। जे परवानगी घेतलेले त्या लोकांची काही चिंता नाही, जे घर आहेत त्याला ऑगस्ट 15 पर्यंत काही चिंता नाही, ते काही आम्ही तोड उद्याच बाहेर। लक्षात आलं सर, पण पीआर कार्ड धारक जे लोक आहेत, जे तुमचे पीआर कार्ड धारक लोक आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स जागेचे, ठीक आहे बांधकाम परवाना नसला पण जागेचे डॉक्युमेंट्स आहे, तर त्यांना तो मोबदला द्यावा लागणार। मी कुठे म्हटलं, मी मराठीतच बोललो बाबा, तोच माझा जवळ विषय आला
चला आज म्हणून सेठ तुम्हाला चिंता करू नका. ज्यांच्या अरे काका तुमचे पैसे भेटणार आहे, तुम्ही काय करू नका चिंता. मंदिराची सुद्धा सांगितलं ना, मंदिर मस्जिद ये अलग से बैठेंगे. मी काय सांगितलं काका, मी काय सांगितलं सचिव महाराज, तुम्ही अध्यक्ष आहे ना, अध्यक्ष उभा आहे आणि सचिव बसले. अनिल भाई तुम्हारा क्या है, बात का परमिशन है, सीटीएस कार्ड है, क्या है वो लिख के लेंगे. फिर इसके बाद इधर जाएंगे जहाँ पे हमारे लोग मार्किंग करके, मार्किंग तो हम इतना बताएंगे भाई इतना तक टूटने वाला है, आज न कल तो टूटने वाला है. एक मिनट सुनो, अनीस भाई जैसा होशियार लोग क्या कर रहे हैं, उसको पता है कि ये टूटने वाले, पहले बेच डालो. नहीं क्या है, हम मार्किंग कर रहे हैं और लोगों को क्या है, गरीब तबके के जो लोग हैं ना वो बलि पड़ते हैं. वो क्या करते हैं, हाँ इधर कम पैसे में मिल रहा है, उसको ये नहीं पता, अरे ये रोड में जाने वाली है, ये रोड में जाने वाली है तो ये आज न कल टूटेगा. अब मैं बहुत सारे इमारत जब गिरा रहे थे, मैं गया कुछ जगह, वो लोग बड़ा खुश है, पीछे के लोग खुश है. अरे इनका टूटने के बाद अपना मार्केट का प्रॉपर्टी सामने आएगा, उनको ज्यादा टैक्स लगाना चाहिए. तुम्हारा आ रहा है क्या सर? 200 के ऊपर नहीं सर, नहीं तो और 10 इधर उधर बढ़ाओ मत सर, उतना ही 60 मीटर रहो सर. इसके बाद विनंती सर गाव वाले किती फुटावर मार्किंग आपल्या फासा रोड पासून सेंटर किती फूट घेणार म्हणून म्हणजे ते क्लियर झालं तर 30 मीटर जो है, 30 मीटर क्या पहले नहीं मिड लाइन से 30 मीटर वो रोड रहती है. रोड के बाद तुम्हारे प्रॉपर्टी सामने, तुम्हारे पार्किंग विर्किंग के लिए 6 मीटर तुमको कुछ छोड़ना पड़ता है, वो तुम्हारी प्रॉपर्टी है. सर नहीं छोड़े अगर वैसा रहे तो तो फिर तशी परवानगी देत नाही ते, जे 200 सोडून परत 15 वो अगर मस्जिद का पैसा लेके करेंगे क्या भाई साहब? बनाएंगे. अरे बनाएंगे मतलब बनाएंगे ना, कैसे बनाएंगे ना. कब्रस्तान तुम संभालते क्या, हम संभालते हैं सब. कब्रस्तान में विकास महापालिका करती कि कौन करती है? सर हमारा जगह का नहीं, अरे वो सब होगा यार. तुम ऐसा बोल रहे हो पैसे दिए ऐसे, भगवान कब से पैसा मांगने लगा? भगवान तो सेवा चाहता है, हम सेवा करने वाले लोग हैं. तो विषय आहे की शेवटी विजूभाऊ आणि सर्व हर्सुल नगरवासियांना माझे एवढंच विनंती, तुमची जे डाऊट्स आहेत, ज्या ठिकाणी विना परवानगीने केलेला काही बांधकाम असेल ते तरी तुटणारच, आणि जो तुमची मालमत्ता असेल तो आम्ही रितसर प्रक्रिया करूनच आम्ही घेणारच. रितसर प्रक्रिया डिस्काउंट नाही करणार. आणि काय हे नाहीये, तो कायदेशीर प्रक्रिया करावं लागतं, कोर्टामध्ये सूचना आहे. आणि परमनंट एकाच्या इकडे परवानगी नाहीये, मग एवढा पैसे आला असतं तर मी महापालिकेचा काहीतरी विकास केला असता. आम्ही यापूर्वी कसे इकडे पाडायला गेलं, इकडे जा पहिले, त्या एरियामध्ये जा, त्या एरियात गेलं तर या एरियामध्ये जा, मुकुंदवाडीत गेलं तर किराडपुरात जा, किराडपुरात गेलं हर्सुल मध्ये जा, हर्सुल मध्ये गेलं तर पडेगावला जा. इकडे फिरून फिरून महापालिकेचा काही कारवाई करू देत नाही. आता आम्ही कारवाई सुरू केला, आम्ही थांबणार आहे. आम्ही जे चुकीचं आहे त्याला आम्ही तोडणार आहे. परंतु ज्यांची योग्य आहे, त्यांचं घर आहे, त्यांचा निवासी राहतात, तुमच्या प्रॉपर्टी कार्ड आहे, त्या ठिकाणी आम्ही तोडणार नाही आहोत. रितसर प्रोसिजर करूनच माननीय न्यायालयाचा निर्णय प्रमाणेच आम्ही कारवाई करणार. विषय आला, मुद्दा आला की मस्जिदचा असेल. आम्ही काल मौलवी मौलानाशी बोललो, त्या सर्वांना विनंती केली सर दूसरेकडे काही प्रॉपर्टी असेल, वक्फ मंत्री महोदय ने मीटिंग ली और उस जमीन का भी वो कलेक्टर को एनओसी देने की बात की, और कलेक्टर साहब एनओसी लेके हम वो इनाम जमीन में भी
कैसे गुंटेवारी करना है वो भी हम पॉजिटिव करते हैं। लोकांची गुंटेवारी करायची मागे 50% ऑफ होत्या परत 25% ऑर्डर 25% ऑर्डर पहिले 50% होता। पहिला मी ओरडून सांगत होतो गुंटेवारी करा, तुम्हाला सूट आहे, कोणी ऐकत नव्हतं। आता काय ऐकायला लागली बाबा? हा सगळे आपल्या मराठीत मन आहे ना, काय बोलू का? हा आता पहिलं मी सांगितलं होतं तुम्ही पेपर पलटून बघा, मी सांगितलं होतं बाबा रेग्युलराइज करून घ्या, तुम्ही नाही केलं तर मी काय करायचं?